हरिओम श्रीराम बापू चरणी अंबज्ञ। माझं नाव माधवीराम मारुती शिंदे। मी चुकून ओझरवाडी केंद्र। बापूंचा अनुभव भरपूर आलेले कामाला अनुभव, पण त्यातलाच एक वर्धमानाचा मी अनुभव सांगते। मी वर्धमानाच्या शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी मी माझ्या मुलीकडे लहान माझी नात आहे त्याच्याकडे जात होते, तेव्हा म्हटलं मी हार वगैरे करायचं होतं, ते 4-5 हार केले राहिलेले होते। तर मी एक तगरीचे फुलं काढून म्हटलं ते थोडे बनवीन म्हणून मी माझ्या तगरीच्या झाडा म्हणजे बागेमध्ये झाड आहे त्याच्यावर काढायला गेले, तर तिथे संडाची अशी टाकी रिकामीच होती, पण ती कडप वगैरे होती। त्याच्यावर मी अशी साईडला उभी करून मी फुलं काढली। फुलं काढता काढता ते कडापा एकदा तुटला एकदम, तो मी आत जाऊन उभी राहिली कडाप्यातून। माझा फक्त हात कडाप्यावर पडला, ते बांगड्यावर गेला, बाकी मला काही इजा झालेली नाही। पण मी विचार केला, मी म्हटलं इथं फुलं काढता मी आतमध्ये कशी आली? तर एवढा कडवा म्हणजे 1 फुटाचाच तो कडापा असतो, कारण तो आडवा नाही, उभ्या कडाप्यातून गेली, इकडे पण कडापा तिकडे पण कडापा। मी म्हटलं इथं येऊन मी कशी उभी राहिली? तर ही किमया माझ्या बापूमुळं आणि वर्धमान दिल्याचं माझ्या बापूंच्या ह्याच्यामुळे तिथे बापूने मला ठेवलं उभं। मला एवढंही नाही करता तिथे मला उभं ठेवून ठेवलं। बापूंना मी अंबज्ञ म्हटलं, पण बापू म्हटलं एवढी तुम्ही किमया दाखवता, आता मला तिथून एवढे कमरे एवढा खड्डा, मला तर मी वर कशी येणार? इकडं कडापा तिकडे, मी एवढी तेथे एकटी बनवते आणि दुसरे असं काढायला। मग बापूंना म्हटलं आता एवढं दाखवलं चांगलं केलं, तर वर काढून बापून 2 हातावर कडापा, तोही काही कडापा तुटला नाही। त्या कडाप्यावर हात ठेवून मी वरती आले आणि मी न सांगता कुणाला मी घरी असे आले। पण बापूंच्या कृपेने बापू एवढ्या चालले त्या कडाप्यातून मला कसं नेलं ते बापूंनाच माहिती, मला ह्यातलं काही कळत किंवा माहिती नाही। पण मी आज केलं बापूंच्या इथे करते किंवा त्याच्यामुळे त्याचे फल मला मिळालं बापूने, एवढंच मला समाधान आहे। पण बापू चरणी मी नतमस्तक अंबज्ञ आहे।